पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा दहशत निर्माण झाली आहे। जवळपास 30 ते 40 गुंडांनी एका तरुणावर हल्ला केलाय। पुण्यातील सिंहगड रोड परिसरातली ही घटना आहे। कोयता गँगचा धुमाकूळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। तर आपण ही दृश्य पाहतोय स्टार टीव्हीच्या माध्यमातून। पुण्यामध्ये कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत पसरलेली आहे। जवळपास 30 ते 40 गुंडांनी एका तरुणावर हल्ला केलाय। तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे। 30 ते 40 जणांनी एका तरुणावर हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पसरलेली आहे। लवकरात लवकर पोलिसांनी यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून केली जाते। कोयता गँगची पुण्यामध्ये दहशत पसरली आहे। दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी, कोयता गँगचे सूत्रधार सरकारमध्ये बसलेले आहेत। सध्या राज्यामध्ये गुंडांचं सरकार आहे। सरकार या संदर्भात आता संजय राऊतांनी घणाघात केलेला आहे। मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर कोयता गँगचे सूत्रधार बसलेले आहेत असं म्हणत राऊतांनी शिंदे आणि फडणवीस त्याचबरोबर अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय। कोयता गँग काय आहे? या राज्यातली कायदा व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे। कारण सरकारच गुंडांच्या हातामध्ये, गुंडांना पोसणाऱ्यांच्या हातात सरकार आहे। मी मागे म्हटलं होतं, मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून निवडणुका लढवण्यासाठी, जिंकण्यासाठी तुरुंगात कसे फोन जातात, गुंडांना कसं बाहेर काढलं जातं आणि त्या गुंडांचा वापर लोकसभा निवडणुकीत नक्कीच झालेला आहे। त्याच्यामुळे कोयता गँग वगैरे वगैरे जे आहेत ना, त्याचे सूत्रधार वरच बसले 6व्या माळ्यावर।